नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असून राजकीय घडामोडींना वेग आलाय। महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपनं आपले उमेदवार मैदानात उतरवले असतानाच आता महायुतीचा धर्म पाळावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनेही उपमहापौर पदासाठी दावा ठोकलाय। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 26 नगरसेवक निवडून आलेत। पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यात ज्याप्रमाणे महायुतीचे सरकार आहे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेतही महायुतीची सत्ता असावी या हेतूनं उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आला असून विलास शिंदे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांचे उमेदवारी अर्ज जिल्हा प्रमुख गटनेते अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत नगर सचिव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेत। राज्यात महायुतीचे सरकार असल्यानं नाशिकमध्येही मित्रपक्षांनी सोबत राहावं ही आमची भावना आहे। वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच आम्ही उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, असं अजय बोरस्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। नाही, मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी महायुतीचं वातावरण आहे आणि यामुळे सर्वत्र महायुती होईल असा साधारण आम्हाला विश्वास आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पण तशा अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या आणि त्यामुळे उपमहापौर पदासाठी आमच्याकडनं विलासअण्णा शिंदे आणि प्रवीण तिदमे या दोघांनी अर्ज दाखल केलेला आहे। युतीत लढायचं आहे की विरोधात बसायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील। यावरती निर्णय वाक्य असताना देखील आपल्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले इच्छुकांकडनं। मुळात असं आहे, उमेदवारी अर्जच दाखल केला नाही तर आपला क्लेम कसा राहणार? त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे, कारण शेवटी ही एक ज्याला काय म्हणतो निवडणूक आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे, ह्या मताशी आम्ही सहमत। हो, मला असं वाटतं की मी पण असं ऐकलं की ते असं म्हटलंय, परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय सुनील केदार हे स्वतः शिवसेनेकडे महायुतीचं प्रपोजल घेऊन आले होते। महायुती झाली पाहिजे आणि या संदर्भातली बैठक इकडे तिकडे नाही तर ते शिवसेना कार्यालयात आले आणि महायुतीचे प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी होते, आमचे अध्यक्ष प्रवीण तिदमे होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की महायुती व्हायला पाहिजे। मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे। मी मगाशी पण सांगितलं की शिवसेनेतले सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। शिवसेनेत आदेश चालतो आणि आदेश येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की XYZ व्यक्तीनं लढायचंय तर ते लढतील, त्यांनी सांगितलं आम्हाला विड्रॉल आहे तर विड्रॉल होईल। नाही, आम्ही आमचे जे वरिष्ठ नेते आहेत दादासाहेब भुसे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सुहास कांदे असतील, यांच्या मार्फत एकनाथ शिंदे साहेबांकडे मेसेज दिला आणि माननीय साहेबांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचलाय की आम्ही फॉर्म भरतो आहोत। चर्चेला आता सुरुवात होऊ शकते। नाही, मुळात आता आज हे जी काय फॉर्मची प्रक्रिया आहे या संदर्भातलं कोणी फॉर्म भरलेत काय याचा पूर्ण अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देऊ आणि साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील, आदेश देतील, त्या पद्धतीनं लोकल लेवलला बोलायचं असेल तर लोकल लेवलला, अन्यथा मला असं वाटतं की वरच्या लेवलला ही बोलणी होऊ शकते। शिवसेना शेवटी एकाच विचारांची आहे, उभाटा काय, त्यामुळे आणि सगळे आम्ही सहकारी आहोत, त्यामुळे निवडणुकीपुरता ठीक आहे। तेही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचेच पाईक आहेत, त्यामुळे काही होऊ शकतं, राजकारणात काही होऊ शकतं। राहुल दिवे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला तेव्हा पक्षाचे कोणतेही वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत उपस्थित नव्हते, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात उपमहापौर पदावरून काही मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र पक्षाशी कोणतेही मतभेद नसून मी पक्षाचाच उमेदवार आहे असं स्पष्टीकरण राहुल दिवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आम्ही आज शिवसेना पक्षाकडनं उपमहापौर पदाचा माझा फॉर्म भरलेला आहे। आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी टाळलं होतं की तुम्ही दोघा तिघांनी फॉर्म भरून ठेवा आणि म्हणून त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही उपमहापौरचा फॉर्म भरलेला आहे। युतीच्या बाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा चालू आहे आणि जर वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेमधून जर सकारात्मक निर्णय झाला युतीचा तर उपमहापौर पद आम्हाला मिळावं अशी भूमिका आमच्या नेत्यांनी घेतलेली आहे। नाही, मी उशीर झाला, आम्ही सगळेच एका 10व्याच्या कार्यक्रमाला होतो आणि म्हणून मला उशीर या ठिकाणी यायला झाला, परंतु आमचं सगळ्यांचं संगनमताने हे सगळं भूमिका आहे, याच्यामध्ये आमच्यामध्ये काही मतभेद नाही आणि जर युती नाही झाली तर मात्र मग आम्ही आमच्या विरोधी भूमिका ही चांगल्या पद्धतीने बजावू आणि नाशिक शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू।
भाजपाकडे स्पष्ट बहुमत असलं तरी उपमहापौर ही पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेल्या या ट्विस्टमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून येत्या 2 दिवसात होणाऱ्या राजकीय घडामोडीत वाटाघाटीमध्ये शिवसेनेला उपमहापौर पद मिळतंय का की भाजप आपलंच वर्चस्व कायम ठेवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवळे, नाशिक.